रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे द्रव्य निरूपण. सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. परीक्षेमध्ये द्रव्य निरूपणावर प्रश्न येतच असतो आणि ही आपल्याला शिकणं खूप महत्वाचं असतं. ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुला द्रव्यावर 1% देखील कन्फ्युजन राहणार नाही, कुठला त्रास राहणार नाही, गॅरंटी आहे आपली. आता आपण द्रव्याचा पद्धतशीर कार्यक्रम करू. बर, आजचा टॉपिक काय सर? द्रव्य निरूपण. द्रव्य निरूपण. सर, द्रव्य निरूपण म्हणजे काय? एका सिंपल एक्झाम्पलने सांगा मला की द्रव्य निरूपण म्हणजे काय असते. सर, द्रव्य निरूपणाचं चौथ्या द्रव्य म्हणजे काय सांगा की मला एकदम सर फील होईल की बुवा ऍक्च्युअल मध्ये द्रव्य कशाला म्हणतात. एक सिंपल एक्झाम्पल लक्षात घे की द्रव्य म्हणजे काय, की तुला झालाय खोकला. खोकला म्हणजे काय? तुला ताप आलाय, तुला खोकला झालाय, म्हणजे तुला कफ झालेला बघायला भेटतोय. म्हणजे तुला काय झालाय? खोकला झालाय. सर, मला खोकला झालाय. सर, खोकला झालाय म्हणून खोकल्यावर काय झालंय? पुन्हा मला कफ झालेला बघायला भेटतोय सर. बर, खोकल्यामुळं मला कफ झाला सर. मग तुला माहितीये कफ जी आहे ती कफ शीत गुणाचा असते. सर, कफ कसल्या कुठल्या गुणाचा असते? कफ जी आहे सर तो कफ शीत गुणाचा आहे सर. खोकला झाला, नुसता कफ सुई 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 वाजालाय सर छातीत. लय कटाळून गेलोय. काय करू सर? सरकारी दवाखान्यात जा. कुठे गेलो सर मी? सरकारी दवाखान्यात. वायला सर, सरकारी दवाखान्यात बी गेलो बा. सरकारी दवाखान्यात काय जाऊन काय करू सर? चिठ्ठी काढू का? नाही नाही, सरकारी दवाखान्यात चिठ्ठी तर काढ बाबा, पण खोकल्याचं औषध घे. ती गोळ्या दिलेली बाई तर गोळ्या घेऊन खोकल्याचं औषध घे. खोकल्याच्या औषधासोबत आपलं काम आहे. काय करू सर मी? सरकारी दवाखान्यात जाऊन खोकल्याचं औषध घेतलं सर मी. खोकल्याचं काय घेतलं सर? औषध घेतलं मी. खोकला औषध लिहिलं बघ सर. सरकारी दवाखान्यातलं औषध लय झटकेदार असते. हा, सरकारी दवाखान्यातलं औषध झटकेदारच असते. मग ही खोकल्याचं औषध काय करणार आहे सर माझं? ही जी वाढलेला कफ आहे का नाही सर माझा, ही वाढलेल्या कफाचं काय करणार आहे सर? वाढलेल्या कफाचं हरण करणार आहे. हरण करणं म्हणजे काय सर? मारून टाकणार आहे. चक कफाला काय करणार आहे? मारून टाकणार आहे. बरोबर आहे. औषध आणलं, कचमुन्या पेलं आणि माझा खोकला गेला. बर, या औषधामध्ये, खोकल्याच्या औषधामध्ये असं काय आहे सर की माझ्या ह्या खोकल्याच्या औषधामुळं माझा ही जी कफ वाढलेला आहे तो कफ निघून गेला. तर त्या औषधामध्ये 2 गोष्टी असलेल्या बघायला भेटतात. ही जी खोकल्याचं औषध आहे या खोकल्याच्या औषधामध्ये 2 गोष्टी असलेल्या बघायला भेटतात. सर, कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? त्या खोकल्याच्या औषधामध्ये उष्ण गुण आहे बघा. उष्ण गुण आहे ना. उष्ण आहे, गरम आहे औषध, तव तर शीतावर त्यानं कच्चमने अटॅक करणार आहे. आणि कफाचं हरण करणं, कफाला मारून टाकणं, ही 2 गोष्टी करायला सर हे औषध. म्हणजे उष्ण गुणाचं औषध आहे आणि तो कफाचं हरण करायले. मग सर मला समजलं काय की ह्या औषधामध्ये सर काय उष्ण गुण आहे आणि कफाचं हरण करणं त्याचं काय सर? कर्म आहे. ह्या 2 गोष्टीमुळे सर माझ्या खोकल्यावर, कफावर विजय मिळालाय मला. बरोबर आहे. मग गुण प्लस कर्म आलेलं इथं बघायला भेटते. आणि तुला सांगतो, जिथं जिथं गुण प्लस कर्म येत असते त्या गोष्टीला आपण काय म्हणायचं? द्रव्य म्हणायचं. मग सर, मी ह्या खोकल्याच्या औषधाला द्रव्य म्हणू का? ही जी खोकल्याचं औषध म्हणाला तुम्ही, मग ह्या खोकल्याच्या औषधाला मी सर द्रव्य म्हणू का? हो, ह्या खोकल्याच्या औषधाला तू द्रव्य म्हण. बर सर, मी ह्या खोकल्याच्या औषधाला काय म्हणलं? द्रव्य म्हणलं. पण मला शिकायला काय भेटलं इथून सर? की जिथं गुण प्लस कर्म येत असतात त्याला काय म्हणायचं? द्रव्य म्हणायचं. एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवू. आता बघ, पदार्थ शिकायला आपण तर काही गोष्टी आपल्या फिंगर टिप्सवर असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामधली ही एक गोष्ट आहे की जिथं गुण प्लस कर्म येत असतात सर त्या सूत्राला मी द्रव्य म्हणतो. सूत्र लक्षातच ठेवायचं.
त्याला काय हायपोपोटॅशियस थिअरम बघ काय लक्षात ठेवलेत आपण. त्याच्यापेक्षा तिथं आपण गणितामध्ये इतकं डोसकं खाल्लंय आणि ही पदार्थ बी असाच विषय आहे की प्रत्येक वेळेस काय तर नवीन गोष्ट येणार आहे, म्हणून इतकं डोसक्याला ताण घ्यायचं नाही. गुण प्लस कर्म इज इक्वल टू सर द्रव्य, ही गोष्ट कळाली. बर सर मी काय करतो सर, खोकल्याच्या औषधाला द्रव्य म्हणलं सर. सर मी दररोज काय करतो सर, मी सर दररोज दूध पितो. अरे चांगली गोष्ट आहे की, मग ह्या दुधामध्ये बी शीत गुण आहे सर. कर्म तर सांगायची गरज नाही सर, बलवर्धक आहे आणि इतके सगळे कर्म कराले सर. मग ह्या दुधाला बी मी सर द्रव्य म्हणू का सर? म्हण की. सर मी तिच्यासोबत कॅफेमध्ये जाऊन सर कॉफी पितो सर. बायला लई चांगलं काम करतास सर. तिच्यासोबत जाऊन कॉफी पितो, त्या कॉफीला बी मी गुण म्हणू, त्या कॉफीला बी सर मी हे द्रव्य म्हणू का? हो, ह्या कॉफीला बी तू काय म्हण, द्रव्य म्हण सर. सर मी काय करतो सर, ड्रिंक करतो सर. अरे मूत पितोस म्हण की. सर मी मूत पितो सर. सर मूत मध्ये कुठलं पितो सर? सर एकतर मी काय करतो सर, रम पितो सर, किंवा सर मी कधी कधी विस्की पितो सर. आणि लई जर पावसासारखं वातावरण, पावसासारखं नाही सर, उन्हाळ्यात काय करतो सर, मी सर बियर पितो सर. कधी कधी सर वोडका बी हाणतो सर मी, काच म्हण्या स्प्राईटची बाटली टाकून. सर मी ह्या रम मध्ये सर कुठली पितो सर, ओल्ड मॉन्क पितो सर मी. सर विस्की मध्ये काय करतो सर, निप घेतो सर आयकॉनिक व्हाईटची. सर बियर मध्ये काय सर, आपला कार्यक्रम चालू असते कुठला बी, वोडका मध्ये सर स्पर्नॉफचं पितो सर मी, स्पर्नॉफचं पितो सर. बियर मध्ये कुठली बी घेऊन टाक, बियर तर काय बकळ भेटायला. मग सर मी इतक्या गोष्टी करतो सर, मला ह्याचा बी उष्ण गुण माहिती आणि कर्म तर तुला सांगायची गरजच नाही सर. मग ह्या गोष्टीला बी मी सर द्रव्य म्हणू का? म्हण कच म्हण्या, म्हण की द्रव्य. म्हणजे सर मला काय इतक्या सगळ्या एक्झाम्पल मधून लक्षात काय आलं सर, की जिथं जिथं गुण आणि कर्माचा कार्यक्रम होणार आहे, जिथं जिथं गुण आणि कर्म सोबत राहणार आहेत, त्या गोष्टीला मी काय म्हणलं, द्रव्य म्हणलं. बाप रे, म्हणजे इतकं सोपं होतं का सर द्रव्य? सर गुण प्लस कर्म इज इक्वल टू द्रव्य. हो, इतकं सोपं होतं, गुण प्लस कर्म इज इक्वल टू द्रव्य. आता आपण काय करू, एक व्यवस्थित, तुला बेसिक अर्थ समजला, बेसिक अर्थ समजणं महत्वाचं होतं की गुण प्लस कर्म इज इक्वल टू द्रव्य कसं होते. सर इथला कार्यक्रम तर मला लय जोरात समजला, मग ह्यांना पण द्रव्य म्हणू का? ह्यांना पण द्रव्य म्हण, कारण ह्याच्यामध्ये गुण बी आहेत सर, ह्यांचे कर्म देखील आहेत, ह्यांना पण द्रव्य म्हणतो, ह्यांना पण द्रव्य म्हणतो. तर आता आपण काय शिकलं सर इतक्या वेळ, की एक्झाम्पल मधून मला समजलं काय सर. आता सर परीक्षेत तर मी अशा गोष्टी लिहू शकत नाही. अरे सांगतो की तुला, प्रत्येक जण पुस्तकातलं वाचून काय म्हणाले, गुण कर्म समवाय संबंधाने राहतात, त्याला काय म्हणतात, द्रव्य म्हणतात. थोडं डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल बी लक्षात घे ना तू, की कसं होईल कसं नाही सर. बर सर मी पहिल्या सुरू सूत्र काय लक्षात ठेवलं सर, द्रव्य इज इक्वल टू गुण प्लस कर्म. ही सूत्र मी लक्षात ठेवलं, पेपरमध्ये लिहिली तर अशाच पॅटर्न मध्ये लिही. गुण आणि कर्माचा कसा कार्यक्रम असते ती मला व्यवस्थित समजला सर. आता ह्याच्या पुढे मी काय लिहू सर, आता ही द्रव्य शब्द कसा बनलेला आहे, जसं पुस्तकी भाषेमध्ये किती गोष्टी सांगितलेल्या आहेत ती बघू सर. द्रव्य शब्द कसा बनलेला आहे, ह्या द्रव्य शब्दाची निरुक्ती पण लिहावं लागेल ना मला परीक्षेमध्ये. तर निरुक्ती लिहिताना कसं लिहायची, की हा द्रव्य शब्द सर गतो या धातूपासून झालेला बघायला भेटते. म्हणजे सर मला इथं समजलं काय, की द्रव्य शब्द गतो धातूपासून बनलेला आहे. आता तुला मी द्रव्याचं लक्षण सांगतो, द्रव्याचं बर ह्या वर. आता मी काय म्हणलं सर, खोकल्याच्या औषधाला द्रव्य म्हणलं, दुधाला द्रव्य म्हणलं, कॉफीला द्रव्य म्हणलं, अल्कोहोलला बी द्रव्य म्हणलं सर. अशा सगळ्याच गोष्टींना द्रव्य म्हणलं. तू जिथं जिथं बघशील, जिथं जिथं गुण आणि कर्म एकत्र आलेले भेटते, त्या त्या गोष्टीला तू काय म्हणशील, द्रव्य म्हणतील. आपल्या पुस्तकामध्ये इतक्या गोष्टी काय केल्या नाहीत, कॉम्प्लेक्स केल्या नाहीत. जितक्या गोष्टी पुस्तकात सांगितल्यात तितक्याच गोष्टी आपल्याला शिकायच्यात. आता बघ, द्रुगतो धातूपासून द्रव्य शब्द बनलेला तुला आता समजलं. द्रव्य इज इक्वल टू गुण प्लस कर्म. आता तुला काय बघायचे, द्रव्याचं लक्षण बघायचे. सर द्रव्याचं लक्षण काय हो, आता मी एक कच्च मुने श्लोक लिहितो, फक्त तू श्लोक बघ. क्रिया गुणवत समवायी कारणम इति द्रव्य लक्षणम. बापरे, आता बघ मी सांगतो तुला,
क्रिया गुणवत समवायी कारणम इति द्रव्य लक्षणम. सर या द्रव्याचं लक्षण काय सर? सिंपल आहे. फिरवू तुला सांगतो. असं घास खा किंवा असं घास खा, कार्यक्रम एकच आहे. कसं सर? जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, हेच द्रव्याचं लक्षण आहे. त्या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे. काय काय सांगितलेलं आहे सर? जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, त्यालाच द्रव्याचं लक्षण असं म्हणलेलं आहे. हीच गोष्ट सांगितली वागा इथं. काय सांगितले? जो क्रिया गुणवान आहे. आपल्या लेक्चरची खासियतच काय? एक गोष्ट तीनदा सांगायची पण पाठच करायचं, दुसरीकडे पुरा कार्यक्रम जाऊ द्यायचा नाही सर. कसं कसं कसं? जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, अशा ह्यालाच काय म्हणायचं सर? द्रव्याचं लक्षण काय? बर सर, द्रव्याची परिभाषा डेफिनेशन बी असेल ना सर? सर द्रव्याची डेफिनेशन बी सांगा मला सर. भ्यायचं नाही, श्लोकाला भ्यायचं अजिबात नाही. त्या श्लोकाला फोडू पाठ करायचं. आता बघ, द्रव्याचे श्लोक तर बेसिक श्लोक आहेत, तुला पाठच करावं लागणार आहेत. आज नाही तर उद्या पाठच करावं लागणार आहेत. त्याच्यापेक्षा कसं आहे, जो सर 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 डबल सांगा, जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, अशाला हीच काय सर? द्रव्याचं लक्षण आहे. द्रव्याची डेफिनेशन काय सर? की बघ, यत्राश्रिता कर्मगुणाः कारण समवाय्यत तद द्रव्यम. यत्राश्रिता कर्मगुणाः कारण समवाय्यत तद द्रव्यम. मायला श्लोक तर लय दांड घालेला आहे, लय सोपा अर्थ आहे, तुला अर्थ पाठच झालेला आहे सर. यत्र आश्रिता म्हणजे सर जेथे सर गुण प्लस कर्म सर समवायी संबंधाने राहतात. समवायी संबंधाने म्हणजे कसं सर? एका मनानं राहते, एका मनानं. म्हणजे औषधाचं एक्झाम्पल, दुधाचं एक्झाम्पल तीच सांगाले की आपल्याला. काय सांगाले? जिथं गुण कर्म एका मनानं राहते सर, त्याला काय म्हणायचं सर? द्रव्य म्हणायचं सर. ही द्रव्याची डेफिनेशन झाली. आणि द्रव्याचे डेफिनेशन तर तू सांगतो, तुला काय द्रव्य म्हणलं की फक्त द्रव्य इज इक्वल टू गुण प्लस कर्म लक्षात आलं पाहिजे. आणि हा श्लोक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. यत्राश्रिता कर्मगुणाः कारण समवाय्यत तद द्रव्यम. जेथे गुण आणि कर्म एका मनानं राहतात किंवा समवायी संबंधाने राहतात, त्यालाच काय म्हणलं आपण सर? द्रव्य म्हणलं. बरं सर, द्रव्याचं लक्षण पण मला समजलं. कसं आहे? जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, तोच द्रव्याचं लक्षण आहे. आता तुला समवायी कारणाने कसं युक्त आहे बाबा, ह्याचं तुला काय एक्झाम्पल लेखाचातून सापडले, तुला नंबर 1 एक्झाम्पल सापडले. बर, लक्षण समजलं, परिभाषा समजली. आता द्रव्यामध्ये मला काय लक्षात ठेवायचे सर? आता द्रव्यामध्ये तुला ह्यांचा द्रव्य संग्रह लक्षात ठेवायचा. मायला सर नुसतं पाठच करायचं द्यायला मला, की लक्षातच ठेवायचे. परीक्षेत कच्च म्हण्या प्रश्न येणार आहे. कसा प्रश्न येणार आहे ती बी सांगतो. फक्त पहिल्यांदा द्रव्य संग्रह बघ सर. तुम्ही काय म्हणला मला? खोकल्याच्या औषधाला द्रव्य म्हणलं मी, कॉफीला द्रव्य म्हणलं मी सर, दुधाला द्रव्य म्हणलं सर. अशा कुठल्या बी गोष्टीमध्ये गुण प्लस कर्म आले त्याला द्रव्य त्याला बी म्हणलो सर द्रव्य. आता मी इतके सगळे द्रव्य पाठ करत बसू का? अजिबात नाही. आपल्या पुस्तकामध्ये एक श्लोक दिलाय, तेवढेच द्रव्य शिकायचे आपल्याला, तेवढेच द्रव्य व्यवस्थित पाठ करायचे आपल्याला, परीक्षेत लिहायचे, पास होऊन जायचे आपल्याला. बरं सर, सांगा मला आता द्रव्य संग्रहामध्ये एक श्लोक दिला, भ्यायचं नाही. त्या श्लोकाला देखील फाडू तिथल्या गोष्टी आपण शिकून घेऊ. सर द्रव्य संग्रहाचा श्लोक सांगा. त्याच्यामध्ये बघ, खादिन्यात्मा
मनः कालो दिशश्च द्रव्य संग्रह. सर ह्या द्रव्य संग्रह ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न आले की द्रव्य संग्रह लिहा आणि वर्गीकरण करा. बर, पहिला श्लोक बघ. खादिन्यात्मा मन कालो दिशश्च द्रव्य संग्रह चेतनम सेंद्रियम द्रव्यम चैतनम सेंद्रियम द्रव्यम अचेतनम निरेंद्रियम च निरेंद्रियम च. बघा मायला श्लोक लिहिला कचाटून काही नाही बघ. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बुवा द्रव्य संग्रह, तुला द्रव्य किती शिकायचे, संग्रह म्हणजे सर द्रव्याचा संग्रह सांगितलेला आहे पुस्तकामध्ये. लई द्रव्य दिले नाहीत, जेवढे दिले तेवढेच बघू. आता ह्या श्लोकाचा सर फाडून सांगा मला की ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो. बघ, खादिन्यात्मा, सर क ख ग मधलं ख आहे का? हो. बघ, खादिन्यात्मा, पण ह्या ख चा अर्थ लय होते बाबा. खादिन्यात्मा म्हणजे कसं सर, आकाश. त्याच्यामध्ये खादींमध्ये काय काय येते सर? आकाश. ख चा अर्थ होतो आकाश. आदी, आदी मध्ये काय येते सर? आदी म्हणजे अजून उरलेले 4 पंचमहाभूत. कुठले सर? वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, पाणी विसरलं की बाबा जल. आईला म्हणलं कसं विसरलं? पाणी, जल म्हणजे म्हणजे काय सर? जल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणलं सर? खादी. खादी म्हणजे काय सर? इतके द्रव्य आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये काय, इथं गुण प्लस कर्म समवाय संबंधाने राहतात. ख आदी. समजलं सर मला की ख ला काय म्हणले सर? आकाश. आणि आदी, आदी म्हणजे सर अजून उरलेले 4. कुठले? वायू, अग्नी, पृथ्वी आणि जल. आदी. आता बघा इथं कशी लपल्या, इथं आत्मा लपल्या सर, इथं मन आहे सर, काल आहे आणि सर दिशा. ह्या सगळ्यांचा उल्लेख कुठं गेलेला बघायला भेटते आपल्याला? द्रव्य संग्रहामध्ये केलेला बघायला भेटते. सर मला बायला द्रव्य संग्रहामध्ये सर मन बी आलं, काल बी आलं, दिशा, ह्यांच्यामध्ये सर गुणकर्म असतात का? असते. गुणकर्म समवाय संबंधाने असते. म्हणजे सर मला काय समजलं की आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी आणि जल हे कसे, ही काय बुवा द्रव्य संग्रह आहे. एवढंच आहे का? अजून बी आहे की. बघ, एक चेतन द्रव्य असतात सर आणि एक असतात अचेतन द्रव्य. चेतन द्रव्य असतात. म्हणजे कर सर, आता बघ ह्यांनी काय म्हणले, द्रव्यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. द्रव्यामध्ये 2 प्रकारचे द्रव्य असतात. ही पहिली ओळ जी आहे ती कारण द्रव्याची आहे सर, आणि सर ही दुसरी ओळ जी आहे ती सर कार्य द्रव्याची आहे सर. कारण द्रव्याची पहिली ओळ आहे सर आणि कार्य द्रव्याची दुसरी ओळ आहे सर. बर, बघा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतक्याच गोष्टी व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं होतं. दुसऱ्या पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहोत, यांचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते बघणार आहोत. त्याच्या अगोदर मला सांगा सर, परीक्षेत कसा प्रश्न येणार आहे. ऐक, आता तुला इतक्या गोष्टी क्लिअर झाल्या, आता फक्त एक लक्षात घे की परीक्षेत कसा प्रश्न येणार आहे. बर, कसा प्रश्न येणार आहे बघ सर. परीक्षेत कसा येतोय? द्रव्याची निरुक्ती लिहा. लिहिली सर मी. कच म्हणे लिहायचं. द्रुगतो या धातूपासून द्रव्य शब्द बनलेला आहे. सर काय म्हणते? द्रव्याचं लक्षण लिहि म्हणते. लिहिताव सर. क्रिया गुणवत समवायी कारणम इति द्रव्य लक्षणम. आणि सर मराठीतून खाली त्याच्या खाली लगेच खाली लिहायचं, एक ओळ सोडायची, लिहायचं जो क्रिया गुणवान आहे, समवायी कारणाने युक्त आहे, त्याला आपण काय म्हणले सर? द्रव्य लक्षण म्हणले. बरं, तिसरा प्रश्न काय येते? द्रव्याची डेफिनेशन लिहि, परिभाषा लिहि. मग तू काय लिहितोस? यत्र आश्रिता कर्मगुणः कारण समवाय्यत तद द्रव्यम. म्हणजे सर काय, जेथे गुण आणि कर्म समवाय कारणाने युक्त, समवाय संबंधाने असतात, त्याला काय म्हणतात सर? द्रव्य म्हणतात. सर मी डेफिनेशन बी लिहिली.
श्लोक लिहायचा. श्लोक लिहिलं का आपलं इम्प्रेशन पडते, मार्क कचाटून पडत असते. बर सर मी द्रव्याची परिभाषा बी लिही. तिसरा प्रश्न काय येते की द्रव्य संग्रह लिही. मग तू सर द्रव्य संग्रह लिहितोस, मग ह्या द्रव्य संग्रहाचं अजून एक प्रश्न येते की द्रव्याचं वर्गीकरण करा, द्रव्याचं क्लासिफिकेशन करा. मग ती आपण पार्ट 2 मध्ये बघू. काढायला तर इथंच काढलं असतं, पण तुझी जात 40 मिनिटाचं लेक्चर बघत नाही, म्हणून मला 2 पार्ट मध्ये लेक्चर बनवायचंय. मग आपण पुढच्या पार्ट मध्ये काय करू की द्रव्याचं लक्षण कसं असतंय, द्रव्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन कसं आहे ते आपण पार्ट 2 मध्ये बघू. आणि पेपरमध्ये द्रव्य इज इक्वल टू गुण प्लस कर्म ही देखील एक मस्तपैकी तू लिहून टाक. आता भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.